सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. देवबापाची आपण स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, कारण परमेश्वर हा चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याच्या दयाकृपेस्तव आपण पुन्हा एक वार त्याचं वचन ऐकण्याची देवबापाने आपल्याला संधी दिली. उपकार मानतो, आपण त्याबद्दल धन्यवाद देऊ, देवाची स्तुती करू, कारण परमेश्वर हा खरोखर चांगला आहे आणि तो आपल्यावर प्रीती करतो. मागील आठवडाभर देवबापाने आपल्याला सर्वांना सांभाळले, त्याची कृपा आपल्याला पुरवली, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्य दिलं. याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. पुन्हा एक वार सूचना देऊ इच्छितो की लॉकडाऊनचे जे नियम आहेत करोना संबंधी ते आपण सर्वांनी पाळावे. होईल तितकं आपण घरामध्ये राहावं, एकमेकांसाठी प्रार्थना करावी, एकमेकांना प्रार्थनेमध्ये उचलून धरावं, अशी मी आपल्याला विनंती करतो. संदेशाकडे जाण्या अगोदर आपण यावेळेस प्रार्थना करू आणि मी आपल्यासाठी प्रार्थना करतो. दयाळू देवा, आकाश पृथ्वीच्या निर्माणकर्त्या जिवंत देवा, आम्ही पुन्हा एक वार तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू स्तुतीस पात्र देव आहेस, भयास योग्य आहेस, तू करुणाकर देव आहे. पापांची, चुकांची, अपराधांची क्षमा करणारा तू देव आहेस बापा. चंगाई देणारा, आरोग्य देणारा तूच आहेस, सुरक्षितता देणारा तूच आहेस प्रभू येशू. मग आम्ही तुला धन्यवाद देतो बाबा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो प्रभू येशू. आजचं वचन सर्व मंडळीसाठी, जे कोणी हे वचन ऐकतील बापा, त्या सर्वांसाठी हे वचन आशीर्वादाचं होऊ दे. त्यांना एनकरेजमेंट दे बापा, त्यांना उत्तेजन तू दे प्रभू, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. त्यांना तुझ्या आशीर्वादाने भर बापा. तुझ्या वचनातून बोलत असताना माझं सहाय्य कर, माझ्या जिभे उठ्याला स्पर्श कर देवा, आणि तुझं गौरव आम्हा सर्वांच्या द्वारे करून घे प्रभू, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. येशू आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि पवित्र नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू एक बापा, आमेन. जसं की आपल्याला माहीत आहे की आपण फिलिप्पीकर राजपत्रावर अभ्यास करत आहोत, त्याच्यावर संदेश ऐकत आहोत आणि आज आपण दुसरा अध्याय याचे 1 ते 4 या वचनाकडे पाहणार आहोत. पहिला अध्याय आपला त्या ठिकाणी संपलेला आहे आणि आज आपण फिलिप्पीकर राजपत्र याचा दुसरा अध्याय 1 ते 4 या वचनाकडे थोडा वेळ लक्ष देणार आहोत. या वचनामध्ये आपण पाहतो प्रेषित पावलाने स्वतः फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या नम्र भावाने ऐक्य राखण्यासाठी विनंती केली आहे. मंडळीने ऐक्य राखावं. ख्रिस्ती ऐक्यासाठी अतिशय कळकळीचे आव्हान त्याने स्वतः केलेले आहे आणि ख्रिस्ती सहभागिता राखण्याची विनंती प्रेषित पावलाने स्वतः फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु आपण आज पाहतो अशा प्रकारचा बोध, मार्गदर्शन, आव्हान ख्रिस्ती लोक गंभीरपणे स्वीकारत नाहीत, ऐकत नाहीत. त्यासाठी वचन 1 मधून प्रेषित पावलाने या गोष्टी राखण्यासाठी 4 कारणे दिलेली आहेत. पहिलं कारण त्याने दिलेलं आहे, 4 गोष्टी त्या ठिकाणी त्याने सांगितलेल्या आहे. पहिली गोष्ट ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, दुसरी गोष्ट प्रीतीचे सांत्वन, तिसरी गोष्ट आत्मेची सहभागिता व चौथी गोष्ट कळवळा आणि करुणा. ह्या गोष्टी जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही समचित्त व्हाल, असं प्रेषित पाऊल फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी सांगत आहे, शिकवत आहे. वचन 2 मध्ये त्याने 4 प्रकारचे त्याचे वर्णन केले आहे. वचन 3 मध्ये ज्या 2 गोष्टी मंडळीने टाळल्या पाहिजेत अशा विघातक गोष्टी सांगितल्या आहेत. वचन 4 मध्ये एक नकारार्थी व एक होकारार्थी अशा 2 बाबी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन. म्हणजे ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताद्वारे मिळालेले आश्वासन इतरांबरोबर वाटून घेतले पाहिजे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताने जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आम्ही इतरांबरोबर वाटून घेणं अतिशय महत्त्वाचं असल्या प्रकारचं आहे. प्रभू येशूने, स्वर्गीय पित्याने आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की मी तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही, हे इतरांना त्या ठिकाणी आम्ही सांगावं. तसेच आम्ही त्याला आश्वासन द्यावे की मी ख्रिस्ती म्हणून तुझी सुवार्ता इतरांना सांगेन. आणि देवाने आपल्याला ही आज्ञा दिलेली आहे की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. म्हणून आम्ही त्याला आश्वासन द्यावे की ख्रिस्ती म्हणून मी तुझी सुवार्ता इतरांना सांगेन. दुसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, प्रीतीचे काही सांत्वन. म्हणजे त्याच्या प्रीतीचे आशीर्वाद आम्हाला लाभले आहेत. म्हणजे त्याने आम्हाला निस्वार्थ त्या ठिकाणी प्रीती केलेली आहे, फुकट प्रीती त्याने आम्हाला केलेली आहे. तर आम्हीही तशीच प्रीती कोणताच भेदभाव न करता इतरांवर केली पाहिजेत, जेणेकरून त्यांना ते दुःखामध्ये सांत्वन केल्यासारखे वाटेल. जसे प्रभू येशूने आम्हावर प्रीती केली तशीच आम्ही इतरांवर प्रीती करावी. जसे स्वर्गीय पित्याने आमच्या तारणासाठी प्रभू येशूला या जगामध्ये पाठविले, त्याला जगाच्या तारणासाठी बलिदान करण्यासाठी सांगितले, त्याने करून आमच्या पापामध्ये आम्हाला सांत्वन मिळाले
आणि म्हणून आम्ही स्वतःसाठी काही राखून न ठेवता इतरांवर प्रीती करणं अतिशय महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, आत्म्याची काही सहभागिता. म्हणजे आत्म्याबरोबर सहभागी पण त्याच्या सानिध्यात त्याच्या मार्गदर्शनात चालले आणि किंवा आत्मा आम्हाला देतो ती सहभागिता. जसे प्रभू येशूला आत्म्याची सहभागिता लाभली होती, मार्गदर्शन लाभले होते, तसे ही आत्म्याची सहभागिता मंडळीला ऐक्याने राहण्यासाठी पुरेशी आहे, आधार असल्या प्रकारचा आहे. म्हणून आत्म्याची सहभागिता मंडळीला अतिशय गरजेची असल्या प्रकारची आहे. मंडळीला आत्म्याची सहभागिता लाभली आहे तर मंडळीत ऐक्य राहील, कारण आत्मा मंडळीला चालवत असतो आणि म्हणून आत्म्याची सहभागिता ही मंडळीसाठी फार महत्वाची असल्या प्रकारची आहे. चौथी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, जर आम्हाला ख्रिस्तामध्ये कळवळा व करुणा यांचा अनुभव आला आहे, जसे ख्रिस्ताला आमचा कळवळा येतो, तो आमच्यावर करुणा करतो, तसेच आम्ही देखील इतरांबरोबर आमच्या वर्तनाद्वारे कळवळा व करुणा करावी. हे करणे महत्वाचे आहे, आमच्या ख्रिस्तीपणाला शोभणारे असल्या प्रकारचे आहे. ख्रिस्ताला आमचा त्या ठिकाणी कळवळा आला होता, त्याच्यामध्ये करुणा आमच्यासाठी होती आणि म्हणून तसल्याच प्रकारचं आम्ही देखील इतरांबरोबर वागावं, हे ख्रिस्तीपणाला शोभणार असल्या प्रकारचं आहे. प्रभू येशूच्या सेवा कार्यामध्ये आपण वाचतो, त्याला लोकांचा कळवळा येत असे. मत्ते 9:36 आणि मार्क 6:34 मध्ये त्या ठिकाणी प्रभू येशू म्हणतो, तेव्हा लोकसमुदायाला पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. म्हणून करुणा आणि कळवळा ही देवाचे गुणवैशिष्ट्य आहे, ते आमच्यामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे, तर आम्हाला इतरांबद्दल ख्रिस्ती व्यक्तीबद्दल कळवळा येणे, करुणा येणे गरजेचे आहे, कारण देवाने आम्हाला करुणामय हृदय दिलेलं आहे. दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, समचित्त व्हा, एकमेकावर सारखी प्रीती करा, एक चित्त व्हा, एक जीव व्हा. प्रेषित पावलाचं हे अतिशय महत्वाचं त्या ठिकाणी वचन फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी त्यानं सांगितलेलं आहे. जर तुमच्या ठाई ख्रिस्तामध्ये वरील 4 गोष्टी आहेत, तर तुम्ही समचित्त व्हाल, म्हणजे स्वार्थ संबंधी सर्वांचे विचार, सर्वांचे लक्ष, सर्वांची संमती, होकार, रिस्पॉन्स सारखाच असला पाहिजे. कोणी विरोध करू नये किंवा कोणी वेगळा मार्ग काढू नये, सर्वांनी एकमताने समचित्त व्हावे, कोणी अडखळण करू नये. तसेच एकमेकावर सारखीच प्रीती करा, असं प्रेषित पौल मंडळीला सांगतो. जर तुम्ही समचित्त आहात तर तुम्ही एकमेकावर सारखीच प्रीती कराल, त्यामध्ये कोणता भेदभाव करणारे नसावे. जो जवळचा आहे, प्रिय आहे, त्यावर जास्ती प्रीती करायची आणि जो दूरचा आहे, जो आवडत नाही, त्यावर कमी प्रीती करायची. असे न करणे म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करणे होय. प्रीतीमध्ये भेदभाव, पक्षपात नसावा, कारण प्रीती असे शिकवत नाही. प्रीती देवापासून आहे, देवप्रीती आहे. प्रभू येशूने आम्हाला असे शिकवले नाही, पवित्र शास्त्र तसे आम्हाला सांगत नाही, तसे कुठे लिहिलेले आढळत नाही. म्हणून आम्ही एकमेकावर सारखीच प्रीती करावी, असं प्रेषित पाऊल त्या ठिकाणी आम्हाला आणि प्रेषित त्या ठिकाणी फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी सांगत आहे. जर आम्ही प्रीतीमध्ये भेदभाव करतो, कमी किंवा जास्त प्रीती करतो, तर त्याचे परिणाम वाईट होतील. ख्रिस्ताने असा भेदभाव केला नाही, त्याने सर्वांवर सारखीच प्रीती केली. मंडळी म्हणून आपण एकमेकावर सारखीच प्रीती करणे महत्वाचे आहे, समजून घेण्यासारखे आहे. जर आम्ही एखाद्यावर जास्त प्रीती करतो तर तो आम्हाला जास्त प्रिय आहे, आवडता आहे, जवळचा आहे, आमचं हित पाहणार आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त प्रीती करतो. तर त्याचा परिणाम इतरांवर होईल, त्यांचा गैरसमज होईल, त्यांचं मन दुखावेल आणि ते आपला राग करतील आणि मंडळीच्या ऐक्यामध्ये बाधा येईल. मंडळीत समचित्त राहणार नाही. जर आम्ही एकमेकावर सारखीच प्रीती केली तर आम्ही समचित्त आहोत, एकचित्त आहोत, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सारखीच प्रीती करणे, एकमेकावर सारखी प्रीती करणे ही बाब अतिशय मंडळीमध्ये महत्वाची असल्या प्रकारची आहे. आणि म्हणून प्रेषित पाऊल फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी हे सांगत आहे आणि फिलिप्पी मंडळीला प्रीती करण्याबद्दल उत्तेजन त्या ठिकाणी देतो. आणि तुम्ही जर एकमेकावर सारखीच प्रीती करता तर तुम्ही माझा आनंद पूर्ण कराल, असं तो त्या ठिकाणी म्हणतो. इफिसियन्स पत्राचा 4था अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो, पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. नम्रता, सौम्यता
आणि सहनशीलता असल्याशिवाय आम्ही एकमेकांवर सारखी प्रीती करणार नाही, एकमेकांना आम्ही वागवून घेणार नाही, प्रीतीने वागवून घेणार नाही. म्हणून या गोष्टी आमच्यामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे गुण आमच्यामध्ये असणं अतिशय महत्त्वाचे आहे. तरच आम्ही प्रीती करू. आपल्याबद्दल असंच त्या ठिकाणी आहे. आपण एकमेकावर सारखी प्रीती करतो तर आपल्या मंडळीच्या आनंदामध्ये भर पडेल आणि ख्रिस्ताला आनंद होईल, ख्रिस्ताचा आनंद पूर्ण होईल आणि शैतानाचा पराभव त्या ठिकाणी होईल. म्हणून आम्हाला एकमेकावर सारखी प्रीती करायची आहे, प्रीतीने एकमेकाला वागवून घ्यायचं आहे. वचन 3 मध्ये प्रेषित पौल सांगतो, तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याचा बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. असं महत्वाचं वचन प्रेषित पौल फिलिप्पी मंडळीला या ठिकाणी सांगत आहे. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा स्वतःपेक्षा श्रेष्ठ माना. असं प्रेषित पौल फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी सांगत आहे, शिकवत आहे. मंडळीमध्ये सहभागितेमध्ये तट पाडण्याच्या उद्देशाने काही करू नका. मंडळीमध्ये तट पडतील, फूट पडेल असे वागू नका, तसा विचारही मनात आणू नका, कारण ते पाप आहे. जे स्वार्थी आहेत किंवा जे तशी इच्छा आकांक्षा बाळगतात आणि पोकळ डौल म्हणजे पोकळ अभिमान, गर्व मिरवतात, या दोन्ही गोष्टी सहभागितेच्या वैरी आहेत आणि मंडळीच्या ऐक्याच्या आड येणाऱ्या आहेत, मंडळीच्या ऐक्याला अडखळण असल्या प्रकारच्या आहेत. आपण पाहतो एखाद्या मंडळीमध्ये असे पोकळ डौल मिरवणाऱ्यांचा गट असतो, त्यांच्या गर्व दिसतो. असे लोक मंडळीच्या ऐक्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अडखळ नसल्या प्रकारचे असतात, घातक असल्या प्रकारचे असतात. म्हणून मंडळीचं ऐक्य तुम्हाला जर टिकवायचं आहे, मंडळीची सहभागिता कायम ठेवायची आहे, तुम्हाला देवाच्या वचनात विश्वासामध्ये वाढायचे आहे, तर मंडळीमध्ये तट फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, तसा उद्देश विचार करू नका. तसे केल्यास मंडळीच्या ऐक्यामध्ये, सहभागितेमध्ये, प्रीतीमध्ये बाधा येईल, व्यत्यय येईल आणि शैतानाचा विजय त्या ठिकाणी होईल. परंतु आपण पाहतो की अशा गोष्टी मिरवणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी तट फूट आणि पोकळ डौल मिरविणे या गोष्टीवर मात करण्यासाठी प्रेषित पौलाने त्या ठिकाणी उपाय सांगितलेले आहे. पहिला उपाय त्याने सांगितलेला आहे की लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. अतिशय महत्वाचं वचन आहे. लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. लीनतेने, नम्रतेने वागणे, इतरांना स्वतःपेक्षा अधिक श्रेष्ठ मानणे, चांगले मानणे, म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीसमोर काहीच नाही, एकदम साधारण व्यक्ती असे स्वतःला समजणे आणि समोरच्या व्यक्तीला माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, समोरचा व्यक्ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ, असाधारण आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे व त्याला मान देणे, त्याचा आदर करणे, त्याच्या समोर लीन होणे, नम्र होणे असा त्याचा अर्थ आहे. आपण पाहतो प्रभू येशूने स्वर्गीय पित्याचे आज्ञापालन केले, तो लीन झाला, नम्र झाला, देवाच्या बरोबरीचा असूनही हा लाभ त्याने घेतला नाही, इतका तो लीन झाला. आपण आज स्वतःचा विचार करूया, आपण लीनतेने एकमेकांना श्रेष्ठ मानतो का? प्रामाणिकपणे आपण विचार करूया, स्वतःच्या मनाचा विचार करूया की आम्ही ख्रिस्ती म्हणून, मंडळी म्हणून लीनतेने एकमेकांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानतो का? जर आम्ही लीन झालो, नम्र झालो, आपणापेक्षा इतरांना श्रेष्ठ मानतो, तर मंडळीमध्ये तट फूट आणि पोकळ डौल मिरवणे या गोष्टी होणार नाही. म्हणून या गोष्टीवर आम्हाला विचार करायचा आहे. रोमकरास पत्राचा 12वा अध्याय 10व्या वचनामध्ये प्रेषित पौल सांगतो, बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याच्या आदराने आपणापेक्षा थोर माना, दुसऱ्यांना आदराने आपणापेक्षा थोर माना, असं त्या ठिकाणी प्रेषित पौल रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे एकमेकावर खरी प्रीती, निष्कपट प्रीती करणे, बंधुप्रेम, बंधूचे संबंध जपणे. खरी प्रीती म्हणजे त्यात कोणतीही ढोंगबाजी अथवा नाटक नसावे, देखावा नसावा, केवळ सत्यता असावी. ही प्रीती अंतःकरणातून निघते, वरपांगी नसते. म्हणून आपल्या बंधूवर आपण त्या ठिकाणी अंतःकरणापासून त्या ठिकाणी प्रीती करावी, असं त्या ठिकाणी प्रेषित पौल सांगत आहे. 1 तिमोथी याचा 1ला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो, त्याला त्या ठिकाणी
तिमोथेला त्याने ताकीद दिलेली आहे. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की शुद्ध अंतःकरणात चांगल्या विवेक भावात व निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. प्रेषित पौलाने या वचनामध्ये प्रीतीबद्दल तिमोथेला ताकीद दिलेली आहे, सूचना दिलेली आहे. कारण तिमोथी हा प्रेषित पौलाचा मानसपुत्र होता, आध्यात्मिक पुत्र त्या ठिकाणी होता. तो आध्यात्मिक पिता, प्रेषित पौल तिमोथेचा आध्यात्मिक पिता होता. प्रेषित पौलाला तिमोथेला हेच सांगायचं होतं की तुझ्या सेवा कार्यातून प्रीती व्यक्त झाली पाहिजे आणि प्रीतीचे पोषण व वाढ झाली पाहिजे. ही वाढ शुद्धता, चांगला विवेक भाव आणि विश्वास या 3 गोष्टींनी व्हावी, हे अतिशय महत्त्वाचं आहे. असल्या प्रकारची ताकीद प्रेषित पौलाने तिमोथेला त्या ठिकाणी दिली होती. जर आपण इतरांना आपणापेक्षा थोर मानतो, त्यांचा आदर करतो, तर आम्ही आपल्या बंधूवर खरी प्रीती करतो असा त्याचा अर्थ आहे. हा पहिला उपाय त्या ठिकाणी प्रेषित पौलाने त्या ठिकाणी मंडळीला सांगितलेला आहे. दुसरा उपाय त्याने सांगितलेला आहे, जेव्हा आपण एकमेकांना मंडळी म्हणून भेटतो तेव्हा इतर लोकांना कंटाळा येईपर्यंत आपण आपलेच तुणतुणे वाजवून त्यांना बोर करण्याऐवजी त्यांच्या हिताच्या गोष्टीही कराव्या. त्यांच्या हितासाठी चर्चा करणे योग्य होईल, म्हणजे इतर लोक बोर होणार नाहीत. परंतु आपण पाहतो मंडळीमध्ये असे लोक असतात आणि ते जेव्हा इतर लोकांशी किंवा आपल्याशी बोलतात तेव्हा माझंच ऐका म्हणतात व समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी बोलायला चान्स देत नाही आणि म्हणून समोरच्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेत नाहीत. मेरी सुनो म्हणतात आणि बोर करतात. 4थ्या वचनामध्ये प्रेषित पौलाने मंडळीला शिकवले, तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही हित पहा. दुसऱ्यांचे हित कशात आहे हे आपण जाणून घ्यावे, समजून घ्यावे व स्वतःचे महत्त्व बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या हितासाठी मदत करणे, त्याला मार्गदर्शन करणे, त्यावर प्रीती करणे, त्याच्यासाठी प्रार्थना करणे व त्यांना वचनात विश्वासात वाढविणे, यातच त्याचं हित आहे हे आपण समजून घ्यावे आणि तसे आम्ही प्रयत्न करावे आणि तसा विश्वास त्या व्यक्तीला देणं अतिशय महत्त्वाचा प्रकारचा आहे. त्यांच्या हितासाठी झटणे असा त्याचा अर्थ आहे. परंतु आपण पाहतो की आज असे दिवस आलेले आहेत की सर्वजण आपलेच हित पाहतात, दुसऱ्यांचे हित पाहत नाही. म्हणून हे शिक्षण आम्हालाही आहे, हा बोध आम्हाला देखील आहे. दुसऱ्यांचे हित पाहण्यामध्ये आम्हाला आनंद असावा आणि दुसऱ्यांचे हित पाहत असताना आमचं मन दुःखी होऊ नये. दुसऱ्यांचे हित पाहण्यामध्ये आम्हाला आनंद असावा आणि दुसऱ्यांचे हित पाहत असताना आमचं मन दुःखी होऊ नये. आज जगाची ख्रिस्ती लोकांची परिस्थिती वेगळी आहे. जो तो स्वतःच्या हिताच्या गोष्टी पाहतो, मी, मला, माझे, ख्रिस्त येशूच्या पाहत नाही, स्वतःच्याच गोष्टी पाहतात, इतरांच्या गोष्टी हित पाहत नाही. प्रेषित पौलाला कदाचित याचा अनुभव आला असेल आणि म्हणून तो असं त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही स्वतःचे हित पाहू नका, तर इतरांचे देखील हित पहा. हित पाहणे म्हणजे ख्रिस्ताने मला जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद इतरांना मिळावा. ख्रिस्ताने माझ्यावर प्रीती केली, त्या प्रीतीचा लाभ इतरांना मिळावा. जो ख्रिस्त मला मिळाला तो ख्रिस्त इतरांना मिळावा. जे सत्य मला समजले, कळले ते इतरांना कळावे. ख्रिस्ताने माझे तारण केले, त्या तारणाचा अनुभव इतरांना यावा, त्यांचे तारण व्हावे आणि म्हणून त्यांना वचनात विश्वासात वाढविणे, त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करणे, त्यांना सहभागिता देणे म्हणजे इतरांचे हित पाहणे होय. आपण देवाची स्तुती करूया, कारण त्यांनी आमचे हित पाहिले. आम्ही पापात होतो, अंधारात होतो, सत्य आम्हाला माहीत नव्हते, तेव्हा स्वर्गीय पित्याने आमचं हित पाहिलं, आम्हाला त्या पापातून, अंधकारातून त्या ठिकाणी बाहेर काढले. तेव्हा आम्ही प्रकाशात आलो, आम्हाला सत्य समजले आणि आमचं तारण झालं आणि त्याच्या राज्याचे वाटेकरी आम्ही झालो. देवाने किती चांगलं हित आमच्यासाठी पाहिलं. त्याने आमचं हित पाहिलं नसतं, आमचं कल्याण त्या ठिकाणी केलं नसतं, तर आज आम्ही कोठे असतो, काय असतो, कोण्या देवाची आम्ही भक्ती केली असती हे आम्हाला माहीत नाही, आपण कल्पना करू शकत नाही. पण प्रभू येशू दयाळू आहे, स्वर्गीय पिता हा दयाळू आहे. त्याने आपलं हित पाहिले, त्यांना आमचा कळवळा आला आणि म्हणून त्यांना आमचं हित पाहिलं, आमचं कल्याण केलं. तो ख्रिस्त आम्हाला मिळावा, आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. याबद्दल आपण देवाची स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. जर आम्ही इतरांचे हित पाहतो तर ते देखील स्वर्गाचे राज्याचे वाटेकरी होतील. त्यांना सत्य समजेल आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. म्हणून आम्हाला जे आपल्यामध्ये नवीन लोक जे आहेत
त्यांचं आम्ही हित या प्रकारे पाहावं, असं त्या ठिकाणी प्रेषित पौल या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे. आपल्याला परमेश्वराने आपलं हित पाहिलेलं आहे, आपल्याला सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणूनच आज आपण त्याची भक्ती या ठिकाणी करत आहोत. सत्य आम्हाला समजलेलं आहे, त्यानं आमचं हित पाहिलं, आमचं कल्याण केलं, म्हणून आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण सुवार्थ सांगतो, तर आम्ही सुवार्थ सांगत असताना इतरांचे हित आम्ही पाहतो की त्यांचं कल्याण व्हावं, त्यांचं तारण व्हावं, सत्य त्यांना समजावं, ख्रिस्त त्यांना कळावा, खऱ्या देवाची ओळख त्यांना व्हावी, त्यांचं तारण व्हावं, असं आपल्याला वाटणे, असा विचार आम्ही करणे म्हणजे इतरांचे हित पाहणे होय. सुवार्थ सांगत असताना आम्ही इतरांच्या हिताची त्या ठिकाणी काळजी घ्यावी की देवा याचं तू कल्याण कर, त्याच्यासाठी मी प्रार्थना करावी, त्याचं तारण व्हावं, त्याच्या तारणासाठी आम्ही प्रार्थना करावी, कारण त्याचं हित त्याच्यामध्ये आहे हे आम्ही जाणून घ्यावं, त्याला हे आम्ही समजावून सांगावं, त्याला विश्वासामध्ये त्या ठिकाणी घ्यावं आणि त्याला ती गोष्ट त्या ठिकाणी पटवून द्यावी. देवाने आम्हाला ते ज्ञान त्या ठिकाणी दान दिलेलं आहे. सुवार्थ सांगण्याचं दान आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून प्रेषित पौल फिलिप्पी मंडळीला त्या ठिकाणी सांगत आहे की आपण स्वतःचेच हित पाहू नये, तर आपण इतरांचे हित पाहावे. आणि हित कशामध्ये आहे हे त्यानं त्या ठिकाणी त्या गोष्टीद्वारे सांगितलेलं आहे. चला तर आपण एकमेकांचे दुसऱ्यांचे हित पाहू. जो ख्रिस्त मला मिळाला तो इतरांना मिळावा, जे सत्य मला समजले ते इतरांना समजावे, जो प्रकाश मला मिळाला तो इतरांना मिळावा, यासाठी प्रार्थना करू. माझे तारण झाले तसे तारणाचा लाभ इतरांना त्या ठिकाणी मिळावा, म्हणजे ते स्वर्गाच्या राज्याचे वाटेकरी होतील. पण आपण देवाची स्तुती करूया की परमेश्वराने आपल्याला तसं दान दिलेलं आहे, त्याची आपण स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, कारण परमेश्वर खरोखर चांगला आहे. देवबाप करो आणि या लहानशा वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. दयाळू देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचं हित पाहिलेलं आहे बापा, आमचं कल्याण तू केलेलं आहेस. होय प्रभू येशू, तू आमचं हित पाहिलंच म्हणून आज आम्ही तुझ्या राज्याचे वाटेकरी त्या ठिकाणी झालेलो आहो बापा. आम्ही इतरांचं हित पाहावं देवा, म्हणून आम्हा प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर, मार्गदर्शन कर देवा. जो बोध, जे शिक्षण, जी शिकवण प्रेषित पौलाने फिलिप्पी मंडळीला दिलेली आहे ती आम्हालाही त्या ठिकाणी त्यानं दिलेली आहे. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचं वचन आम्हा सर्वांसाठी, आमच्या मंडळीसाठी, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादात असल्या प्रकारचं होऊ दे बापा. जे स्वार्थ प्रसाराचं काम